लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद। महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन सिल्लोड तालुक्यातील भराडी महसूल मंडळात बुधवार दिनांक 23 रोजी श्री सरस्वती भुवन प्रशाला भराडी येथे करण्यात आले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार पुठा बळीराम मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। तसेच लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड वाटप यावेळी करण्यात आले। यावेळी सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, अनिसखा पठाण, मुख्याध्यापक गायकवाड, मुख्याध्यापक रायभान जाधव, ग्रामविकास अधिकारी पवार, मंडळ अधिकारी शंकर जयस्वाल, तलाठी रुक्मिणी माने, तलाठी सुनीता गरुड, सुरेश लांडकर, पोपट तायडे, दीपक जगताप, नरेश कुलकर्णी, दुर्गेश गिरी यांच्यासह भराडी महसूल मंडळातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमांचे प्रास्ताविक तलाठी रुक्मिणी माने यांनी केले। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती। आता सध्या अभ्यास किंवा शाळा असं काम नाहीये, तर हे अशा वेळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी आपले आपले जे काही प्रमाणपत्र लागतात, 8वीचे सुद्धा काढू शकतात, 9वीचे काढू शकतात, 10वीच्या नंतर कंपल्सरीच आहे। आता आपण 10वी झाल्यानंतर पुढच्या वर्गात शिकायला जाणार, पुढच्या वर्गात शिकायला गेल्यानंतर तिथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय काय कागदपत्र लागतात। काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातील, काही डिफॉर्मसीला जातील, काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जातील, 11वीला जातील। तर त्या प्रत्येक विभागाचे वेगवेगळे निर्णय असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत असताना खात्री करण्यासाठी अमुक कागदपत्र असणं आवश्यक आहे। हे विद्यार्थी कागदपत्र निकाल झाल्यानंतर काढायला सुरुवात करतात। मग साहजिकच तहसील प्रशासनावर म्हणा, तुमच्यावर म्हणा लोड येतो आणि मग बऱ्याच वेळेस नेटचा प्रॉब्लेम असतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सर्व काम आता ऑनलाईन चालतंय, तर ते नेटचाही प्रॉब्लेम असतो। कधी कधी विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसं आमचं 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर तहसीलचा असेल, आमच्या कार्यालयाचा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर नाव सुद्धा महाराजांचा आपल्या दिलेला इतकं सुंदर राबवलेलं आहे। सुंदर शिबिर राबवण्याचा मानस आपण सर्वांनी व्यक्त केलेला आहे। यापूर्वी मी भराडी भागात शाळेत आलो होतो विद्यार्थ्याच्या नरसमारंभाच्या वेळी। त्याच वेळेला आपण ठरवलं होतं, मला तर रेकॉर्ड सुरू होतेच आहे, आपण सगळेजण होता की आपण उन्हाळ्यात सुट्टी सुरू झाली की आपण हे शिबिर राबवू आणि विद्यार्थ्यांनी सर्व आज आम्ही ठरल्याप्रमाणे मागच्या जसं आपण सबमिट केलं होतं तसे सर्व आज आम्ही मुख्याध्यापकांकडे देतोय। मुख्याध्यापक सर आज त्यांना वाटतच आहेत किंवा सर्वांना आज मिळतील त्यातल्या त्या अर्जातल्या अटी, काय लागणारे कागदपत्र, काय अडचण शंका काय तुम्हाला असेल, आजच आमचे तलाठी, ग्रामसेवक, परत रेशन दुकानदार किंवा CSC केंद्राचे लोक आहेत त्यांच्याकडे पूर्ण माहिती घ्या, परिपूर्ण फॉर्म भरा। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनासाठी मी माझे सर्व भराडी मंडळाची पूर्ण तलाठी टीम इथे ठेवलेली आहे, ते तुम्हाला मदत करतील। आणि जर काही कागदपत्र लागतील 2-3 दिवसात कागदपत्र सर्व गोळा करा, ती कागदपत्र गोळा करून आपल्या मुख्याध्यापकाला द्या। मुख्याध्यापक सरांना मी विनंती आता सरांनी केल्याप्रमाणे आपण एकत्रित फॉर्म गोळा करून आमच्याकडे एका दिवशी द्या। आम्ही तालुका सेतू केंद्र वाईटल्या सेतू केंद्रामार्फत एका दिवशी दाखल साहेब आपले बोलले सर्व सह्या करू आणि दाखले वाटपाचा पण कार्यक्रम सुरू करता। आपण या वर्षामध्ये एकूण 4 शिबिर एका ठिकाणी वाटप घेणार आहे, त्यामुळे पुढचा कार्यक्रम वाटपाचे पण घेऊ। फक्त मला एकच आशा आहे आपल्याकडून की एकही विद्यार्थी आमच्या कागदपत्राशिवाय वंचित राहू नये आणि त्याचे होणारे ऍडमिशन रोखू नये किंवा त्याला कुठल्या क्षेत्रात जायचंय किंवा मला तहसील कार्यालयाकडनं किंवा विभागीय अधिकाऱ्याकडनं कागद मिळाला नाही त्यामुळे मला तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही असं कुठल्या विद्यार्थ्यांची अडचण येऊ नये त्यासाठी स्वतः विद्यार्थी त्यांच्या पालकांनी व आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करावी
आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आम्ही बहुमूल्य संधी सुट्टीची दिलेली आहे. या सुट्ट्यामध्येच तुम्ही करा. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आयत्याला जर तुम्ही करायला गेला, काही लोक एजंट बाहेरचे लोक येतील, तुम्हाला आर्थिक व्यवहार फसवतील, डुप्लिकेट कागदपत्र देतील, त्या कागदपत्राचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे दिलेल्या संधीचा उपयोग करायला अशीच मी अपेक्षा करतो. आणि आता जे तुम्हाला फॉर्म वगैरे दिलेले आहे ते सर्वांनी वाचून बघितले दिले ना, ते सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी बघा आणि जमा करा. आज जे राजस्वाभियान बनवण्यासाठी तिथं आपण सर्व स्टेज उपक्रम, शाळा उपक्रम दिला, मुख्याध्यापक सरांनी, संस्थेनी एक चांगलं नियोजन केलं, आमच्या मंडळ तलाठ्यांनी सुद्धा चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि छोटे माहित कसं